नमस्कार. आज आपण बेल्ले गावामध्ये आहोत. बेल्ले गावचे माजी सरपंच विश्वनाथ डावखर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आता जी जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यामध्ये नाही म्हटलं तर प्रचाराची रणधुमाळी जी ती जोरात दिसतीये. दोन्ही उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून स्नेहल शेळके, शिवसेनेकडून स्मिता कंस हे निवडणूक लढवत आहेत. काय या बेल्ले परिसरामध्ये परिस्थिती काय राहील? बेल्ले राजुरी हा जो गट आहे त्याच्यामध्ये बेलेगण येतो. बेलेगणामध्ये मग प्रॉपर बेलेगाव एक मोठं गाव आहे, साकुरी गाव आहे, मंगरुळ गाव आहे, बाकी वाड्या आहेत. बेलेचेच वाड्या आहेत. पूर्वी संपूर्ण बेलेगाव होतं, आता त्याच्या विभाजन होऊन वाड्या विभाजन झालेलं आहे. आणि आजच्या परिस्थितीला ही स्नेहलताई शेळकेंची बाजू 100% वर चढेल. स्नेहल शेळकेंची बाजू 100% जी ती वरचढ आहे असं तुम्ही म्हणताय, पण एकीकडं स्मिता कंसे जे आहेत तर त्यांनी या मतदारसंघामध्ये कुठलं पद नसताना कामं केलेली आहे. मग त्याचा काही मतात त्यांना मतदान जे आहे ते होऊ शकत नाही किंवा मतदार त्यांना पसंती देऊ शकतात. नाही, पण आपण पत्रकारिता करता आपण बरेच वर्ष करतोय. मी पण जवळजवळ 93 सालापासून राजकारण करतोय, म्हणजे जवळजवळ 34 वर्ष. तर पद नसताना पैसे किंवा पद असताना निधी ही संकल्पनाच मान्य होणार नाही. मला तरी मान्य नाही होणार, कारण माहिती आहे का की मी जे बातची उद्घाटनं पाहिली ना, त्या उद्घाटनानंतर मला एक जाणवलं की तिथं प्रत्येक ठिकाणी डीपीडीसीच्या कामं जे भाऊ आहेत, डीपीडीसीची कामं ही जिल्हा परिषदेमार्फत होत असतात आणि त्यांना मान्यता बरोबर आहे. रुलिंग आमदार असतो त्याच्या प्रेफरन्स होत असतं, बरोबर आहे. पण मग ही शरददादाची कामं म्हणायची का पंकज घनशेची कामं, हा पहिला प्राथमिक बेस आहे. कारण पंकज घनशे कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहेत आणि मग ते असं त्यांनी इतकी कामं केली असं कसं म्हणता येईल? आता समजा मी एखादं काम माझ्या बेलेगावात आणलं, ते पवारसाहेब, पांडुरंग पवार साहेब असताना मंजूर करून देतात, वरती अतुल शेठ मंजूर करून देतात, वल्लभ शेठ असताना वल्लभ शेठ मंजूर करून द्यायचे. कारण ही एक लिंक आहे, राजकारण म्हणजे लिंक आहे. त्याच्यामध्ये पक्ष ही घटना असते. पक्षामध्ये समजा आपण राष्ट्रवादीचं धरू, घड्याळ हे चिन्हाचं पूर्वी होतं, आता झालं असेल तुतारी वगैरे आत्ताच्या काळात. परंतु राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार त्याच्याकडे त्याला आपण निवडून द्यायचं, आपण त्याच्याकडे कामं घेऊन जायची करायचं. पंकज कंशेंनी तसं केलं असेल शरददादांचा कार्यकर्ता म्हणून आणि ती कामं घेऊन केली असेल. पण ती संकल्पना मला मान्य, ज्यावेळेस ते संविधानिक पदावर येतील आणि कामं करतील ना, तरच त्यांच्या कामाचा निकष मानला गेला पाहिजे मला म्हणायचं. हा तुमचाही मुद्दा आहे, परंतु म्हणजे तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचे निकटवर्ती म्हणजे जवळचे कार्यकर्ते म्हणून पंकज कंसे त्यांच्या विधानसभेला काम केलं. ते पूर्वी दादांसोबतच होते. नाही म्हटलं तर शरददादांसोबत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांना काम आणण्यासाठी मदत झाली असेल, म्हणून त्यांनी मतदारसंघात कामं केली असतील. पण दुसरं असं मत आहे का त्यांनी हे पण सांगितलं गेलंय किंवा ते म्हणतायत का बाबा काही जी कामं आहेत ती माझी कुठला शासकीय निधी टाकलेला नाही किंवा काहीच नाही, मी माझ्या स्वखर्चातून कामं केलेली आहेत आणि म्हणून मतदार जे ते मला पसंती देतील, कारण मी स्वतः खिशातून पैसे खर्च केले. नाही, असं जरी असलं ना ते थोडंफार इलेक्शनच्या संदर्भात, कारण कंसे म्हणजे मला जसं आठवतंय की एक दोन अडीच वर्षातच काहीतरी पंकज कंशेंचं काम आमच्या मतदारसंघात थोडेसे ऍक्टिव्ह झालेले दिसतंय. मग एका अर्थाने आता ही जर निवडणूक जर आरोपांच्या फैरी जर धरायच्या असतील तर कंशे निवडणुकीसाठी करत होती का काय, असं त्याच्यामध्ये भावना होती ना. आणि मग तसं जर पाहिलं तर स्नेहलताई शेळके, आम्ही म्हणतो का स्नेहलताई शेळकेनी कामं केली, आम्ही राष्ट्रवादीनी कामं केली म्हणतो. आम्ही म्हणतो का पांडुरंग पवारांनी कामं केली, राष्ट्रवादीने केली. या ठिकाणी राष्ट्रवादीचा पगडा 10-15 वर्ष राष्ट्रवादीचा, एक राजावर सोडलं तर 15 वर्ष सातत्याने राष्ट्रवादी आहे. म्हणजे जवळजवळ 95 सालापासून जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा पगडा आहे आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं होतात. आता बघा, मी सरपंच झालो समजा, माझ्या काळामध्ये 100 सायकली एका गावात वाटल्या जिल्हा परिषद, असं कधी होत नाही. परंतु अजितदादांनी वल्लभ शेठ त्या काळातली सगळी माणसं बाकीच्या सदस्यांच्या काही सायकल घेऊन करतात, म्हणजे ते टॅक्ट असतात एकमेकाच्या पॉलिटिकल. मग अशी कामं करत असताना मी लोकांना सांगताना मी सांगतो मी सरपंच असताना केली, पण ती पांडुरंग पवारांनी केली असते, ती राष्ट्रवादीने केली असते, ती
घड्याळाच्या चिन्हावर झालेले असतात. मग आपण आता मत घड्याळाच्या चिन्ह मागतोय. स्नेहलताईंचं टॅलेंट हा त्यातला एक्स्ट्रा पॉईंट आहे. ज्यावेळेस आपल्याला पक्षाचा उमेदवार करत असताना स्वतःचं टॅलेंट वापरून जास्तीत जास्त कामं कशी आणता येतील त्यासाठी मग स्नेहलताई निश्चितपणे उजव्या आहेत. कारण मी तुम्हाला सांगतो त्यांना कमिटी वेगळी होती, पण जलसंधारण त्यांच्याकडे काही कामं नव्हती. पण त्यांनी या भागात इतकी जलसंधारणची कामं केली आहेत की तोंडात करत आश्चर्याने बोट घालावं अशी कामं आहेत. आमच्या या ओढ्याला आता बेल्याच्या दोन्ही ओढ्यांना अशी बंधारे टाकली की ह्या बंधाऱ्याचं पाणी पाचच्या बंधाऱ्याला लागते. पण आता बंधारे जलसंधारणाची कामं जी आहेत ते त्यांच्या माध्यमातून झाली, परंतु साधारणतः 2012च्या झेडपी नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर असं सांगितलं एक शेळके कुटुंबाचा जो आहे तो नाही म्हटलं त्या मतदारसंघात म्हणावा तेवढा संपर्क नाही. तसं नाही, पवार साहेब सदस्य झाले की नाही, ज्यावेळेस एखादा त्या भागात सदस्य होतो त्यावेळेस त्याच्या अंडर असतो. शेळके साहेब तर त्यावेळेस समजा नाही झाले, परंतु माणूस तर राष्ट्रवादीचाच होता, काम करत होता. शेळके सर मोठं मी तुम्हाला माझ्याकडचं कमीत कमी आता वेळ नाही आपल्याला, नाही तर किती क्लिप दाखवेल की शेळके सर कोणाच्या लग्न कार्यात नाही, वाढदिवसाला नाही. आमच्या सुखाला मला दवाखान्यात लागलं होतं तर किती वेळा शेळके सर आले, आमच्या कुटुंबात येतात, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे येतात. मी तुम्हाला 10-20 माणसाचे दाखले देऊ शकतो गावातून, आणि प्रत्येक गावात ते शेळके सर जातच असतात. शैक्षणिक माध्यमातून सुद्धा त्यांचं काम जे आहे त्यातून मी पाहतोय की आम्ही कितीतरी वेळा आमच्याकडे लोक येतात शेळके सरांना सांगा ऍडमिशनला थोडं हे करा, मदत करा, सोय करा, आणि करतात ते. आणि चांगल्या पद्धतीने ते काम आहे. आणि नेताईचं कोणाचंही सदस्य जर नसतं ना, तो रुलिंग सदस्य असतो त्याच्या मागे ते पण राहिलेले आहेत. त्यांनी काही पक्ष सोडला नाही कधी. त्यांनी पक्ष सोडलेला नाही. आता तुम्ही जे ते सांगताय का या मतदारसंघामध्ये स्नेहल शेळकेंच्या माध्यमातून 2012ला अनेक कामं झाली, खूप कामं झाली. परंतु मधल्या काळात तो गॅप पडला. तर तुम्ही म्हणता सुखदुःखामध्ये वल्लभ शेळके सर जे ते आहेत, हा एक इकडे मुद्दा येतो. म्हणजे गॅप पडला, पण गॅप सदस्याचा पडलाय, गॅप राष्ट्रवादीचा नाही पडला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामाची जी गती आहे ना ती तेवढीच वेगाने ठेवली. पण आता एक दुसरीकडे बोललं जाते, म्हणजे अशी चर्चा जी आहे ती विरोधी पाटलावरती होती. तर काय होते, तर वल्लभ शेळके सर जे ते एकदा निवडणूक जी आहे ती नारळावरती लढले, म्हणजे पक्षाचं तिकीट नाही मिळालं. हो, त्यानंतर काही काळ जे ते एका विधानसभेला त्यांनी शरददादांचं काम केलं. अनधिकृत आहे सगळ्या गोष्टी. दुसरं जे आहे ते नंतरच्या काळात त्यांनी जे आहे ते सत्यशील दादांसोबत म्हणजेच तुतारी हातात घेतली, म्हणजे पवार साहेबांकडे गेले. हं. आता घड्याळ घेतलं, म्हणजे विरोधक जे आहे ते टीका अशा पद्धतीनं नाही करतात. नाही, याच्यावर तुमचं काय उत्तर असेल? या टीकेसाठी काहीतरी पॉईंट करायचे म्हणून आहे. ऐका, मी याचं 2 मिनिटात सविस्तर सांगतो की ज्यावेळेस नारळ हातात घेतला त्यावेळेस पण राष्ट्रवादीचं तिकीट मागितलं होतं. हे तर माहिती आहे तुम्हाला. पवारांना द्यायचं का यांना द्यायचं, अजितदादांपर्यंत आम्ही गेलेलो, आम्ही शेळके सरांबरोबर गेलेलो तिकीट मागायला. अजितदादांकडून कन्फर्मेशन सुद्धा झालं होतं की त्यावेळेस देऊ असं. आम्हाला फॉर्म भरायला जाताना सुद्धा सांगितलं गेलं होतं की तुम्ही पक्षाचे झेंडे लावूनच जा, मग काही बी फॉर्म येईल त्यावेळेस आपण बघू. आणि अशा वेळी ते नारळाचं चिन्ह झालं. अपक्ष काय बंडखोरी पक्षांतर्गत होतच असते की पवार साहेब आता तिकडे असतात, आहेतच ना, फक्त थोडंफार होतं ते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडले, दुसऱ्या कोणत्या पक्षात अधिकृतरित्या गेले नाही. शरददादांचं काम केलेलं असत, पण कुठेही ते असे जाहीररित्या स्टेजवर किंवा पक्ष करून नाहीये. माझ्या माहितीकडून असं कुठेही काम त्यांनी केलेलं नाहीये. आता हे प्रचारासाठी म्हणतात. आता परत तुतारे तर पवार साहेबांना निष्ठा ठेवणारा हा तालुका आहे, आणि विशेष करून जुन्नर तालुक्यातील पूर्व भाग. आम्ही कधीही शरद पवारांकडे जायचो वल्लभ शेठ बरोबर. बेल्याचा ढाणाभाग हरिभाऊ शेठची लोक आली, आणि बेल्याच्या पूर्व भागाला रामचंद्र पटेल असो, आम्ही असो, या लोकांना खूप पवारसाहेब मानायचे. आणि पवारसाहेबांवर फार जीव असलेले लोक आहेत. साहेब सांगतील ते धोरण, सांगतील ते धोरण, याच्यात ते तुतारी आली, तुतारीचं काम केलं. पण आता जर जुन्नरचा पूर्व भाग म्हटलं तर राजुरी बेल्ला ही 2 गावं आहेत, आणि तुम्ही सांगताय म्हणजे आता 2 ज्या नावं घेतली तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्वर्गीय हरिभाऊ शेठ गुंजाळ आणि रामचंद्र पाटील आवटे. त्या काळचं राजकारण जे चालायचं किंवा या तालुक्यामध्ये ह्या जोडीची जे कमांड होता, म्हणजे तालुक्यात दबदबा होता, तर तशा पद्धतीचं राजकारण आता होतंय का? कारण युवा शक्तीमध्ये आहे ना, जुन्या कामाचं कार्यकर्त्याचं पूर्वी जे प्रमाणे चर्चा व्हायची ती युवा शक्तीत होत नाही. मागची कौमुकनी त्या लोकांनी कशी केली याची फारशी जाण युवा शक्तीमध्ये होत नाही. आपण सांगायला कमी पडतो. आणि नेतृत्व, त्यामुळे एक संघटित नेतृत्व व्हायला थोडी अडचण होती. आणि युवा शक्तीला समजून सांगायला एक 35-40 गेली की ते पण ह्याच प्रवाहात येतात. मी स्वतः पाहिलेली आहेत.
जे युवक आमच्याशी वाढले ते आता आमच्या बरोबर आहेत. जे वृद्ध आहेत ते वृद्धच राहतात. पण मला एक म्हणायचं सध्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत. संघर्षमय निवडणुका जी आहे ही निवडणूक संघर्षमय होईल, वणवे होईल का काय कसं होईल? आता माझा जर ते इतका 40-30-35 वर्षाचा अनुभव आहे ना, की तात्या मंडळांच्या पासून खूप सगळ्या झेडप्या निवडणुका लढलेल्या आहे आणि तुमच्यासारख्याच माझी पत्नी याच्याबरोबरच मी एक टोलचं सुद्धा काम परस्पर आपलं खाजगी करत असतो. माझे अंदाज असतात आणि मला प्रत्येक वेळी अंदाज येतो बरोबर कळतंय. आजच्या परिस्थितीला हा गट पूर्णपणे तिन्ही सीटांचा हा राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे जाईल हे निश्चितपणे मला वाटतंय. मी आता पाहतोय की जवळजवळ 75 ते 80% गावांमधून लिडिंग आहे. वेला राजुरी वरच्या पाठरावर सुद्धा आमची पेमदाराला वगैरे सगळे राहतात.